तर सत्तेमध्ये बसलेले जे पक्ष आहेत आणि जे पक्ष सत्तेमध्ये जाण्याच्या वाटेवरती आहेत अशा पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य आणि म्हणून रोखठोक भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे आंदोलन आणि साखरेचा भाव हा पुन्हा कमी करायचा असेल तर जनतेने हे आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे आणि जनतेनेच उतरलं पाहिजे. तरच साखरेतली गोडवा कायम राहील. नाही तर कडूपणा आपल्या सगळ्यांनाच टेस्ट करावं लागेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. जनतेने हे आंदोलन केलं पाहिजे. आम्ही असताना त्यांच्या बरोबर राहणार. जनतेने सुरुवात केलं की आम्ही त्यांच्या बरोबर राहणार. बघा, हे व्यापक आंदोलन आहे. पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, नगरपालिकेचा सदस्य आहे, महानगरपालिकेचा सदस्य, आमदार आहे, खासदार आहे. या सगळ्यांच्या घरासमोर तुम्हाला निदर्शनं केल्याशिवाय आत्ता गत्यंतर नाही. हे डिक्टेटरचं सरकार आहे आणि डिक्टेटर हा एका मास, ज्याला जनता आपण म्हणतो, त्यालाच डिक्टेटर घाबरतो. हे आपल्याला जंतर मंतरच्या आंदोलनावरनं लक्षात आलं असेल. सरकारने सामान्य जनतेला प्रत्येक गोष्टीसाठी लाईनीमध्ये उभं करून टाकलेलं आहे, ताकी त्यांच्या या योजनेकडे कुठेही त्यांचं लक्ष जाऊ नये आणि प्रत्येक गोष्टीला केवायसी करून उभं करून टाकलेलं आहे. हो, मान्य आहे ना तुमचं की त्यांनी प्रत्येक गोष्टीला लाईनीमध्ये उभं राहिलेलं आहे. पण इथे असणारा आज साखर आहे, उद्या अजून काहीतरी होईल. हे माफियाचं सरकार आहे. जेव्हा माफिया काय प्लॅनिंग करतो काय कोणाला माहिती. त्यांनी प्लॅनिंग करून बाहेर काढलं की आपल्याला कळतं की हा प्लॅनिंग हे त्यांचं झालं. तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांनी सगळ्याच गोष्टीला असताना रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आम्ही असताना घेणारच आहोत म्हणतो. म्हटलं आम्ही जाहीर केले त्याच्यामध्ये. T20 लॉन्च करताना त्यांनी सांगितलं की पेट्रोलचे भाव कमी होतील. मात्र इकडे बघितलं तर साखरेचंही निर्यात वाढली, त्याचे भाव वाढले आणि पेट्रोलचे भाव जसे तसे आहेत. दोन्ही पण पिळून होते नागरिकांनी. नागरिक उतरला तर भाव कमी होतील. नागरिक जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत भाव कमी होणार नाही. काही आंदोलन राजकीय पक्ष नी केले की त्याच्यातला असणारा परिणाम होतो. पण मी जसं म्हणालो त्यावेळेस डेमोक्रेसी असली पाहिजे. इथं डेमोक्रेसी संपलेली आहे, हुकुमशाही सुरुवात झालेली आहे. आणि हुकुमशाही कोणाला घाबरतो तर जनतेला घाबरतो. जंतर मंतरवरनं दिसलेलं आहे. लोकांनी उतरावं, यांच्या घरासमोर निदर्शनं करावी, तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर निदर्शनं करावी. आणि जनतेने ही हिंमत दाखवलीच पाहिजे.
तरुण वर्ग निदर्शनास पुढे आला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर वक्तव्य केलं जातं की तुम्ही जर निदर्शन करत असाल तर तुमचं कॅरेक्टर खराब होऊन जाईल, भविष्यात तुम्हाला काही मिळणार नाही. एक गलत दिल्लीमध्ये असताना मी तिथे म्हणालो होतो, पोलीस असं सांगायला लागला की त्याला ठोकायला सुरुवात करा. शेवटी असणारं जे आहेत, मालक ही जनता आहे आणि मालक ही जनता असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे, पोलिसाची नाही. तेव्हा ती घेते अशी परिस्थिती. आणि 2,10,000 हे एवढे काढले जाणार आहेत. हे राज्याची आकडेवारी देतो, महाराष्ट्राची. तुम्हाला तेलंगणा पाहिजे ते तेलंगणाही देतो. बहुजन आघाडीची त्याबाबतची कारण आमचं असं म्हणणं असं आहे की सवर्णामध्ये सुद्धा वर्गीकरण आलं पाहिजे. समाजाच्या एका भागामध्ये धोरण कुठलंही वरपासून खालपर्यंत सारखं असलं पाहिजे. तेव्हा जरांगे पाटलाला माझी असणारं आव्हान आहे, त्याला समजत नाही हे तर मलाही माहिती आहे. काका त्याच्याबरोबर जे बुद्धिमान लोक आहेत ते सुद्धा आता कंटाळलेले आहेत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल ते त्याला म्हणा 50% वर्गीकरणाचा लढा सुरुवात कर. त्यांनी संपली. एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाले. ते एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाल्यानंतर 15 एकर असणारी जमीन ही काही 4 पट वाढली नाही ना, ती 4 पट कमी झाली. त्याच्यामुळे समृद्धी जी होती ती कमी झाली. आणि त्याच्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग इथल्या राजकीयांना आरक्षण मागा म्हणजे तुझे प्रश्न सुटतील. हा वर्गीकरणाचा लढा जरांगेने सुरुवात करावा. राष्ट्रावरती एकटा पडलाय. वाल्मिकी असेल, होलाड आहे, चर्मकार आहे, यांच्या समाजाच्या बैठका होऊन
आमचा वर्गीकरणाला विरोध आहे, ही त्यांची भूमिका आहे. मातंग समाजाची भूमिका ही आहे की वर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये हा सगळा प्रश्न अडकलेला आहे. जेव्हा आम्ही म्हणतोय की ह्या प्रश्नाचा तोडगाच काढायचा असेल तर आरक्षण हे 50% आहे. उरलेलं 50% जनरल आहे. त्या जनरल मध्ये सुद्धा हा वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय मिळतो. म्हणजे जरांगे दोन्ही बाजूने तबले वाजवायला मोकळा झाला, ओबीसीच्या बाजूने सुद्धा आणि जनरल ह्याच्यामध्ये सुद्धा. बोट मगाशी म्हटलं त्याला समजलं तो इथला हिरो. 50 उरलेल्या 50% का एखादं धोरण अर्धवट नाही ना तुम्ही लागू करू शकत. आता जसं मी म्हणालो की एससी मध्येच ट्रायबल तर विरोधातच आहे पूर्णपणे वर्गीकरणाच्या. एससी मध्येच उघड भांडणं कोलारांचे निघाले ते म्हणतात विरोध, वाल्मिकीचे निघाले की ते म्हणतात विरोध, चर्मकाराचे मिळाले ते म्हणतात विरोध. त्याच्यामुळे एकसारखं धोरण जर आलं, जसं आरक्षणाच्या 50%ला धोरण आलं तसं खुल्या वर्गातल्या 50%ला हेच धोरण लागलं वर्गीकरणाचं, तर भांडणच मिटून जातं. वर्गीकरणाचा मुद्दा पुढे करण्याचा शासनाचा काय समाजामध्ये भांडणं लावणे किंवा जी मोठ आहे ती म्हणजे आपल्याला असं दिसतंय की एससी मध्ये भांडणं काही लागली नाहीत, फक्त मातंग समाज वेगळा पडला आपल्याला दिसतोय. उरलेला जो एससी आहे तो म्हणतोय वर्गीकरणाला आमचा विरोध आहे. ही आत्ताची आलेली भूमिका आहे. आता या विभाजन पडलेल्या मार्गातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला धोरण सरसकट पाहिजे की बा आम्ही असं नुसतं हित केलेलं नाही, तर 100% जो आहे 50% जे ओपन आहे त्या 50%ला सुद्धा आम्ही असताना वर्गीकरणामध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यामुळे कोणाचाच विरोध राहणार नाही. हा मुद्दा सामाजिक पेक्षा राजकीय केली जास्त आहे वाटतं. तो सामाजिक आहे आणि राजकीय आहे, दोन्ही आहे. राजकारण समोर ठेवून त्यांनी हा मुद्दा पुढे आणलेला आहे. मी म्हणालो राजकीय सुद्धा आहे आणि तो सामाजिक पण आहे. मी मागे म्हणालो होतो की गवईंनी दिलेला निर्णय पूर्णपणे, गवई आणि चंद्रचूडने दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वर्गीकरण करायचं की न करायचं हा अधिकार पूर्णपणे पार्लमेंटला आहे. पण सुप्रीम कोर्ट आहे, निर्णय दिला, मान्य करा. आता मान्य करत असताना लोक समोर आले, काही जण म्हणाले आम्ही वर्गीकरणाच्या बाजूने आहोत, काही जण म्हणाले की आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आता त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर 100% वर्गीकरण झालं पाहिजे तुम्हाला. आता मग एक पॉलिसी म्हणून होती ती म्हणतात की बदल समिती नेमलेली बदल समिती जी आहे समिती बेकायदेशीर आहे. अख्खा निर्णय मी ज्यावेळेस म्हणतोय बेकायदेशीर आहे तेव्हा हे
फांद्या कुठं घे विचारायला लागलाय तुम्ही? नाही नाही त्याने जी झाडच बेकायदेशीर म्हटल्यानंतर फांदी सुद्धा बेकायदेशीरच झाली ना. बरोबर आहे. उद्धव म्हणाले का की फायदा होणार नाही बीजेपीला म्हणून? एकनाथ शिंदे असं म्हणाले का की गोठवलं तर फायदा बीजेपीला होणार नाही म्हणून? वस्तुस्थिती आहे, त्यांना फायदा होणारच आहे. तो भगदड मागणारच आहे. उत्तराखंडमधल्या हिंदवांची घटना आणि काँग्रेसचा मोह याबद्दल काय वाटतं? काँग्रेसने माझ्या अंदाजानं महात्मा गांधीचा सल्ला मान्य केला पाहिजे. का त्यांना स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणतात, पण राष्ट्रीय पक्ष म्हटल्यानंतर भूमिका ही गोड असते आणि कडवी असते, पण भूमिका ह्या घ्याव्या लागतात. आता जर तुम्हाला भूमिका घेण्याची ताकदच राहिली नसेल तर माझं म्हणणं आहे महात्मा गांधी जिंदाबाद. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा एवढा अपमान होत असताना त्यांचा कोणताही नेता रस्त्यावर उतरलेला नाही. नवीन नाही, बाबू जगजीवनरामचा सुद्धा अपमान माझ्या अंदाजानं जनता दल जनता पार्टी असताना झाला होता. संपूर्णानंदच्या पुतळ्याचं त्यांनी असं पटनामध्ये उद्घाटन केलं आणि ते झाल्यानंतर त्या संपूर्णानंद पुतळ्याचं जे आहे ते त्याचा दुधाने अभिषेक करण्यात आला होता. त्याच्यामुळे इथल्या राजकीय पक्ष जे आहेत हे इथे म्हणेन की हा जो सगळा आरक्षित वर्ग आहे त्याला हा धडा आहे की तुझी काय किंमत आहे तेवढी बघ